उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आणि आजवरचा राजकीय जो इथला इतिहास आहे तो नेमका कसा राहिलेला आहे? या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात आतापर्यंत जर आपण विचार केला तर एक गमतीची गोष्ट आपल्याला असं लक्षात येईल की उस्मानाबाद जिल्हा मतदारसंघातून जे 17 निवडणुका झाल्या आतापर्यंत 17 निवडणुकापैकी 9 उमेदवार हे बाहेरचे जे जिल्ह्याच्या बाहेरचे उमेदवार निवडून आलेत। हा एक उस्मानाबाद जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय दुर्दैवाचा असा भाग आहे आणि असं का व्हावं याला सत्तारूढ पक्ष जेवढा जबाबदार आहे तेवढाच विरोधी पक्षही जबाबदार आहे। दोन्ही पक्षाचे उमेदवार त्यांनी जिल्ह्याच्या बाहेरचे लोकांनी दिले आणि ते त्या परिस्थितीमध्ये निवडून आले। हा सुद्धा एक इतिहास असा गमतीचा असा उस्मानाबाद जिल्हा लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आहे। आता त्याच्यामध्ये असं आहे की या जिल्ह्यामध्ये निवडणूक लढवत असताना पक्षांनी उमेदवार देत असताना तुम्हाला एक गमतीची गोष्ट अशी सांगतो मी की 1977 साली इंदिरा गांधींनी नवीन पक्ष निर्माण केला, नवीन चिन्ह त्यांना इंदिरा गांधीला मिळालं आणि त्या ह्याच्यामध्ये 1980 साली बॅरिस्टर अंतुले हे जिल्हा त्या तिकिटाच्या संदर्भात विचार करत असताना बॅरिस्टर अंतुले यांनी ते राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस होते आणि इंदिरा गांधीला त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उमेदवार देतो मागासवर्गीय आणि त्यांनी गंगाखेडचे त्र्यंबक मारुती सावंत हे जे पूर्वी आमदार होते त्यांना त्यांनी तिकीट दिलं आणि ते इथं आले आणि ते निवडूनही आले। त्याच्यानंतर कांबळेंना तिकीट मिळालं, अरविंद कांबळे हे सलग 4 वेळा निवडून आले। त्याच्यानंतर शिवाजी कांबळे निवडून आले 2 वेळेस आणि नरहिरे या ज्या आहेत ना त्या लक्ष्मणराव ढोबळेंच्या विरुद्ध निवडून आल्या, अतिशय अल्प मताला निवडून आल्या। खरं म्हणलं तर त्यावेळेस लक्ष्मणराव ढोबळेच निवडून येण्याची शक्यता होती, पण लक्ष्मणराव ढोबळेने त्यावेळेस सोलापूर जिल्ह्याचं पाणी हे मराठवाड्याला देता येणार नाही त्यामुळे त्यांनी विरोध केला आणि याचं एक निमित्त होऊन त्यांना ती निवडणूक गमवावं लागली। म्हणजे राजकीय नेत्याला किती संयमानं बोलावं लागतं याचं हे एक उदाहरण आहे। तसं पक्षीय जर बघितलं तर पक्षाची काय स्थिती राहिली इथली? कुठं इथे उस्मानाबाद मतदारसंघामध्ये कुठल्या पक्षाचं प्राबल्य राहिलं? आता पक्षाचं प्राबल्य कुठलं असं जर विचार केला आपण तर राजकीय सगळीच पार्श्वभूमी एवढी वेगात बदलली गेलेली आहे 1980 नंतर आणि विशेषतः 2000 नंतर ते उस्मानाबादची जागा त्यावेळेस काँग्रेसला न जाता राष्ट्रवादीला गेली। राष्ट्रवादीचे उमेदवार त्यावेळेस डॉक्टर पद्मसिंह पाटील निवडून आले आणि त्यावेळेसपासून काँग्रेसचा या जिल्ह्यातल्या लोकसभा मतदारसंघावरचा हक्क नैतिक दृष्टीनं संपला आणि त्याच्यानंतर लोकसभेच्या संदर्भात ओमराजेंना तिकीट मिळालं आणि ओमराजेच्या आधी हे जागा त्यावेळेस ज्यावेळेस हे तुमचे प्राध्यापक रवींद्र गायकवाड एकदा निवडणूक लढवली त्याने, डॉक्टर पद्मसिंह विरुद्ध त्यांचा पराभव झाला, पण उमेदवारीच्या दृष्टीने विचार केला तर काँग्रेसचा क्लेबच संपला आणि त्याच्या पुढच्या निवडणुकीला रवींद्र गायकवाड हे मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या वतीनं निवडून आले आणि त्यावेळेसपासून ही जागा शिवसेनेकडे गेली। त्याच्यानंतर दुसऱ्या निवडणुकीमध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये ही जागा शिवसेनेकडे असल्यामुळं आणि शिवसेनेची आणि भाजपची युती असल्यामुळं 2019 साली पुन्हा ही जागा शिवसेनेकडे गेली आणि या जागेवर शिवसेनेचा उमेदवार म्हणून ओमराजे हे निवडून आले। किती वेळेस काँग्रेस जिंकली? काँग्रेसने जवळपास 11 वेळा ही निवडणूक ह्या मतदारसंघात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने 11 वेळा निवडणूक लढवली, पण शेवटी काँग्रेसचा क्लेम का संपला? कारण काँग्रेसने युतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे गेली आणि त्यावेळेसपासून ही जागा काँग्रेसच्या हातून गेली, ती कायमची गेली। तर हा होता उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा इतिहास। आता महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांची उमेदवार अद्याप फायनल झाले नाहीत, अंतिम झाले नाहीत आणि त्यामुळे ही निवडणूकसुद्धा मागच्या वेळेसारखी चुरशीची होणार आहे। संतोष जाधव, TUNIN मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.